बातमी बारामतीमधून बारामतीत 1 लाख मतदार नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान करताय। नगराध्यक्ष पदासाठी 14, नगरसेवक पदासाठी 155 उमेदवार आहेत। राष्ट्रवादी, शरद पवार गट, भाजप आणि बसपा अशी चौरंगी लढत या प्रभागांमध्ये सध्या पाहायला मिळते। त्यामुळे बारामतीमध्ये आज मतदान प्रक्रिया ही पार पडतीये। तर 1 लाख मतदार नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, आज बारामतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक ही सगळी पार पडतीये, कशा पद्धतीने बारामतीकरांचा प्रतिसाद? नक्कीच अंकिता, आज बारामती नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। खरं तर थंडी वाढलेली आहे आणि अशा थंडीच्या वातावरणामध्ये देखील मतदार जो आहे तो आपला लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती पोहोचत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाच्या वतीने या बारामती नगर परिषदेसाठी 115 मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहेत। याचबरोबर 690 कर्मचारी, पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच या मतदानासाठी 1,02,000 मतदार जे आहेत ते आपला हक्क बजावणार आहेत। खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच शरद पवार यांची राष्ट्रवादी, खऱ्यात शरद पवार यांच्या नातू जे आहेत युगेंद्र पवार आणि अजित पवार यांचे पुतणे यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवार उभे केलेले आहेत। तर बसपाचे देखील या ठिकाणी उमेदवार आहेत। यामुळे या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा विधानसभेनंतर काका विरुद्ध पुतण्या अशी लढत जी आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि खरं तर आता उद्या या निवडणुकीचा निश्चित निकाल लागणार त्यामुळे आहे। एकंदरीतच या लढतीकडे आपलंही लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।